आज या ठिकाणी आपल्या सिंधुदुर्गातून YouTube चॅनलचे मालक या ठिकाणी आलेले आहेत। हेलो हेलो चला आणि माझ्या ग्रामदेवतेला विनम्र विनंती पाच यांच्या वतीनं महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून सत्यनारायणाची महापूजा आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी पारंपरिक डबलवारी भजनाचा दोन्ही सामना या ठिकाणी आयोजन केलेला आहे। विशाल गोविंद मसुरकर गाव माझं मालवण मसोळे आणि सुखवंतीसाठी मुंबईमध्ये विमानामध्ये राहतो आणि या ठिकाणी मला भगवंता सत्कार आणि भजन क्षेत्रामध्ये बघा
भजन सम्राट असतात, त्याचप्रमाणे पद्मामध्ये तालमणी असतात. तसे आज या ठिकाणी आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान सन्माननीय पर्यटन सम्राट सन्माननीय तुषार परब या ठिकाणी आम्हाला पक्वाचा साथ करतायत. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी हे बाल कलाकार सन्माननीय जयजीत सावंत आम्हाला पक्वाचा साथ करतायत. आणि आज जोडीदार जे बुवा लागले सुप्रसिद्ध भगिनी बुवा सन्माननीय गौरव पांचाळ आणि पक्वा साथ करतायत. महाराष्ट्रातील नामवंत पक्वा करतात सन्माननीय वैभव पांचाळ आणि तबला सन्माननीय प्रतिभा साठे. यामध्ये दोन मुलांना या ठिकाणी डबलबारी भजनासाठी आमंत्रित केलं. फक्त या मंडळाचा आभार मानतो. 5 वाजता रिक्षा स्टँड मित्र मंडळ या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय सुजित कोलेकर, त्याचप्रमाणे भंडारी समाज अध्यक्ष सन्माननीय योगेश मांजरेकर, त्याचप्रमाणे मध्यान कोडीवाडा अध्यक्ष सन्माननीय भैरवनाथ पाखारी, अध्यक्ष भैरवनाथ पाखारी, पश्चिम विभाग अध्यक्ष, त्याचप्रमाणे मालवी समाज अध्यक्ष प्रभाकर वाडकर, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर कोलेकर, त्याचप्रमाणे सुरेश मांजरेकर, त्याचप्रमाणे दशरथ महेंद्र, सुरेश सोगले, सुनील चांदवेडकर, भजनीवर सुनील चांदवेडकर, त्याचप्रमाणे भजनीवर सन्मानित सुनील कंटेकर, या सर्वांचे माझ्या विठ्ठल रुक्माई प्रसादी भजन मंडळाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतोय. या गावच्या सोनबाई देवीच्या चरणाशी नमस्कार करतो. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगताचा आराध्य बुद्धिराजा श्री गणरायाच्या चरणाशी नमस्कार करू. विद्येची देवता सरस्वती मातेच्या चरणाशी नमस्कार करू. आणि ग्रामदैवत माझी कुलदैवत सगळ्यांच्या चरणाशी नमस्कार करू. ब्राह्मण प्रतिपालक सरस्वती माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुलगा गौरव काका हुआ. आता नुकतंच त्यांचं आगमन झालंय. बुवांची एक खासियत आहे, गौरव पांचाळ बुवांची खासियत आहे. जर बारीचं टायमिंग त्यांना 8 दिला, बारीचं टायमिंग 8 दिला, 8 वाजता जर बुवांना बोलवलं तर बुवा बरोबर टायमिंग वरती येणार 9 वाजता. एवढे ते वेळेमध्ये हुशार आहे. असो गाडीचा प्रॉब्लेम होता बुवांचा.
या ठिकाणी सन्माननीय देवेंद्र नारायण मयेकर, सन्माननीय देवेंद्र नारायण मयेकर यांच्याकडून हे सुरुवातीला ते 101 रुपये आलेले स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सदा सर्वदा तुला स्मरावे, सदा सर्वदा तुला स्मरावे, नाम खंडिता तुझे भजावे, नाम खंडिता तुझे भजावे, तुझ पाशी येऊनी काय ते मागावे, तुझ पाशी येऊनी काय ते मागावे, तुझे मंगल नामा मुखी रुळावे, विघ्न हरत्यासी शरण जावी, जन्मोजन्मी से सार्थक करावे, जन्मोजन्मी से सार्थक करावे, सदा सर्वदा सदा सर्वदा सदा सर्वदा सदा सर्वदा. सद्गुरु स्वामी समर्थ भजन आई जीवदानी विघ्नहर्ता गणपती गजा श्री सत्यनारायण सुप्रसिद्ध भजनकार श्रीधर हलो हलो बरोबर
धन्यवाद. आजचा सामना हा पारंपरिक डबलवारी भोजनाचा आहे, बरोबर ना? त्यात जवळजवळ बारीचा टायमिंग हा 8चा होता, पण काही कारणास्तव हा थोडासा उशीर या कार्यक्रमाला झालेला आहे. आपण दोन्ही बुवांच्या वतीने या ठिकाणी मंडळाशी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतोय. आज या कारणासाठी आपण सगळे एकत्र आलो ते म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण, परमेश्वराचं भजन. कारण कसं आहे बघा, कुठलंही शुभकार्य म्हणा, कुठलंही शुभकार्य असलं त्या शुभकार्याला आपण भजन, कीर्तन, नामस्मरण करत असतो, बरोबर ना? कारण कसं आहे बघा, माणूस जन्माला आल्यापासून अगदी मरेपर्यंत भजन पाठ सोडत नाही त्याची. माणूस जन्माला आला त्याच्या बारशाला भजन, लग्न झालं लग्नाला भजन, गाडी घेतली गाडी तर त्याच्या गाडीला पण भजन, पूजे. आजकाल फॅशन हा, एखाद्यानंतर मोबाईल जर घेतला ना, मोबाईल नवीन मोबाईल जर घेतलाय तर मोबाईल साठी पण आजकाल भजन ठेवतं. कारण बघा, मुळात आपला हा जो जन्म जो आहे, मनुष्याचा जन्म हा मुळात या भजन कीर्तनासाठी झालेला आहे. कारण मनुष्य जन्माला येताना जणू 3 ऋण घेऊन जन्माला येतो. 3 ऋण. एक म्हणजे परमेश्वराचे ऋण, दुसरा ऋण म्हणजे संतांचा ऋण, तिसरा म्हणजे आपल्या आई वडिलांचा ऋण. परमेश्वराचा ऋण काय तर त्याने आपल्याला हा फुकटचा देह दिलेला आहे, नरजन्म दिलाय फुकटचा. संतांचे ऋण काय तर त्याने आपल्याला अभंग दिले, आणि आपल्या आई वडिलांचं ऋण काय तर त्याने आपल्याला जन्म दिला. आता हे ऋण फेडायचे कसे तर त्यासाठी हे भजन आहे. या भजनातून बघा आपण परमेश्वराचं नामस्मरण करतो, या भजनामधून आपण परमेश्वराचं नामस्मरण करतो, त्यामुळे परमेश्वराचे ऋण फेडले जातात. भजनामध्ये आपण संतांचे अभंग गातो, त्यामुळे संतांचे ऋण फेडले जातात. आणि आपण जे भजन करतो त्याचं पूर्ण आपल्या आई वडिलांना मिळतं, त्यामुळे आपल्या आई वडिलांचे ऋणही या भजनाच्या माध्यमातून फेडले जातात. एवढं या भजनामध्ये बघा ताकद आहे. या ठिकाणी भजनाला सुरुवात करतो.
त्याचप्रमाणे सन्माननीय सुनील कर्देकर बुवा यांच्याकडून हे 100 रुपयाने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे पक्वाजी तरुण सम्राट सन्माननीय तुषार परब यासाठी सन्माननीय बुवा सुनील कर्देकर यांच्याकडून हे 200 रुपयाने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे तबला वादक सन्माननीय जयदीप सावंत यांसाठी सन्माननीय सुनील कर्देकर बुवा यांच्याकडून 50 रुपयाने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बाबांनो घेऊन ठेवा. 100 रुपयाले तबल्यासाठी
तुम्ही नाराज होऊ नको, कोरससाठी हळूहळू येणार. कारण आमचे कोरस जे आहेत ना, गणेश गणेश नंतर योगेश, कल्पेश, प्रकाश, सगळ्यांसाठी 50-50 रुपये येतं. आणि आपले सगळे बदल योगेश परब यांची खासियत सांगते. मुंबईमध्ये जे भजन स्पर्धा होतं, मुंबईमध्ये भजन स्पर्धा होतं, सलग 8 वेळा पहिल्या क्रमांकाचं बक्षीस हे आमच्या चकोबाजू योगेश परब यांना भेटलेला. 1 2 3 1 2 हा ते पण भंडारी प्रत्येकी 100-50 रुपये स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 200 रिटर्न करतोय. हिशोबा खूप आहे मला सांग. गाडीवर रुपवले घेतोय. बोलण्यासारखी बऱ्याच गोष्टी असतात, परंतु वेळेचं बंधन आहे. रूप कोणाचं बघा, रूप कोणाचं? त्या परमेश्वराचं. परमेश्वराची संगत संतांनी केली, बरोबर ना? आणि आपल्या आयुष्याचं सोडून गेलं, बरोबर. आपल्या आयुष्यामध्ये संगत खूप महत्वाची आहे. संगत चोरट्याची करा, चोरटे होणार. संगत जुगाराची करा, जुगारी होणार. संगत दारुड्याची करा, दारुडे होणार. पण संगत कधीतरी संत माणसाची करा, संत नाही होणार, पण त्याचे चांगले गुण तुम्ही आत्मसात करणार आहे, आपल्या आयुष्यात पूर्ण करून घेणार. अच्छा, एका किड्याने बघा, एका किड्याने, एका भुंग्याने एका किड्याशी मैत्री केली. एका भुंग्याने एका किड्याशी मैत्री केली. आणि एके दिवशी त्या किड्याने त्या भुंग्याला आपल्याजवळ जेवायला बोलवलं. तो भुंगा त्या किड्याजवळ जेवायला गेला. उकिरड्यावरती राहणारा किडा तो आपल्या मित्राला देणार तरी काय? उकिरड्यावरचा उकिरडा आपल्या त्या मित्राला खायला दिला, त्या भुंग्याला. शेवटी मित्रप्रेम बघा, मित्रप्रेम. त्या भुंग्याने तो उकिरडा खाल्ला आणि जाता जाता त्या आपल्या मित्राला सांगितलं की संध्याकाळी माझ्याजवळ जेवू घे. तो भुंगा, तो किडा त्या भुंग्याजवळ आला. त्यामुळे त्या भुंग्याने काय केलं बघा, अलगदपणे त्या किड्याला उचललं आणि एका फुलाच्या पाकळ्यामध्ये नेऊन ठेवलं. त्याबरोबर नकळत का होईना त्या भुंग्याला त्या फुलामधला मकरंद जागता आला. तो भुंगा, तो किडा म्हणतोय की आयुष्य, संपूर्ण आयुष्य उकिरड्यावरती घातलं, पण ह्याची मैत्री केली, ह्याची संगत केली, पण आज गोड गोड मकरंद जागता आला. थोड्या वेळाने एक पुजारी त्या ठिकाणी आला आणि ते फूल आपल्या हाताने तोडलं आणि पांडुरंगाच्या चरणापाशी नेऊन ठेवलं. इकडे तो किडा विचार करतोय, आणि ह्याची मैत्री केली, ह्याची संगत केली, या गौरवची नाही, या भुंग्याची संगत केली, पण नकळत का होईना गोड गोड मकरंद जागता आला. नकळत का होईना परमेश्वराच्या चरणाचा स्पर्श झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तो पुजारी पुन्हा त्या ठिकाणी आला. सगळी फुलं गोळा केली आणि एका नदीमध्ये नेऊन सोडली. नदीमध्ये नेऊन सोडल्याबरोबर त्या फुलांबरोबर तो किडा वाहू लागला. त्यावेळी वरून तो भुंगा त्या ठिकाणी आला आणि त्या मित्राला म्हणतोय, किड्याला, किड्या मित्रा, आता तुला कसं वाटतंय, आता कसं वाटतंय? तेवढं तो किडा सांगतोय, अरे तुझी मैत्री केली म्हणून कधी नव्हे तो गोड गोड मकरंद जागता आला, कधी नव्हे ते परमेश्वराच्या चरणाचा स्पर्श झाला. आणि म्हणतात जेवढी आयुष्यामध्ये जेवढी पाप केली ना, ती आज या नदीमध्ये धुवून निघाली. म्हणून संगत बघा अशी चांगल्याची असावी लागते. आज या ठिकाणी बारीमध्ये सुद्धा बघा चांगल्या बुवाची संगत, चांगलं बोलून पण मनोरंजन करता येतं. मग अशी बघा एक दोघांना भेटले की बुवा मनोरंजन व्हायला पाहिजे, चाला काढा समोरच्याची. परंतु एखाद्याला उमेद होऊन काढलं किंवा नको नको ते बोललं म्हणजे भजन होत नाही, या मधला तो मी असेल, बरोबर ना? चांगलं बोलून पण चांगलं भजन करता येतं. आणि असेच तुम्ही असेच राहणार, चांगलं भजन ऐकणार याची गॅरंटी मी देत आहे. रूपाचा अभंग सादर करतोय.
Thank you.